हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आज बाबासाहेब आंबेडकर असते तर त्यांनाही आरक्षण रद्द करता आलं नसतं। मग मोदी तर कुठेच नाही। संविधान बदलण्याच्या विरोधकांच्या आरोपांवर पंतप्रधान मोदींचं उत्तर। संविधान बदलून धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याचा काँग्रेसचा डाव। मात्र मोदी जिवंत असेपर्यंत काँग्रेस धर्माच्या आधारावर आरक्षण देऊ शकणार नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा। आजच्या 3 सभांनंतर नरेंद्र मोदी पुण्यात मुक्कामी। उद्या पुन्हा मोदींचा 3 ठिकाणी दौरा। माढा, धाराशिव आणि लातूर लोकसभांसाठी सभा। पुण्यात मोदींच्या सभेसाठी प्रतिव्यक्ती 4,000 रुपये दिले जात आहेत। पंतप्रधानांच्या सभेसाठी पैसे देऊन लोक गोळा करण्याची वेळ भाजपवर आली आहे, पटोलेंचा आरोप। पश्चिम महाराष्ट्रात सभांचे झंझावात। महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींच्या सोलापूर, कराड आणि पुण्यात सभा। शरद पवारांची सातारा, पुणे तर ठाकरेंचा सोलापुरात मेळावा। पंकजा मुंडेंच्या भाषणादरम्यान मराठा तरुणांची घोषणाबाजी। 1 मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी। मागासवर्गीय समाजात जन्म घेतला, यात माझा काय दोष? पंकजा मुंडेंचा सवाल। मुंबईतून ठाकरे गटाच्या 3 उमेदवारांचे अर्ज दाखल। दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, दक्षिण मध्यातून अनिल देसाईंचा उमेदवारी अर्ज दाखल। नाशिकचा तंटा अद्यापही कायम। शांतिगिरी महाराजांचा शिंदेंच्या शिवसेनेच्या नावानं अर्ज, मात्र अधिकृत एबी फॉर्म नाही। तर करंजकर अपक्ष लढण्याच्या शक्यतेने महाविकास आघाडीलाही टेन्शन। धुळ्यात भाजप उमेदवार सुभाष भामरेंचं शक्ती प्रदर्शन। महायुतीकडून धुळ्यात सुभाष भामरे तर मुंबईत राहुल शेवाळेंची उमेदवारी अर्ज दाखल। ठाण्यात आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत राजन विचारेंचं शक्ती प्रदर्शन। जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत राजन विचारेंचा अर्ज दाखल। अयोध्येत राम मंदिराच्या नावानं झालेल्या जमीन घोटाळ्यात भाजप नेत्यांचा समावेश। स्वस्तात जमिनी घेऊन मंदिर ट्रस्टला चौपट दरानं विकला। संजय राऊतांचा भाजपच्या नेत्यांवर गंभीर आरोप। लखनौमधील कोणाची तरी 200 एकर जमीन आयकर विभागाकडून जप्त। एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना इशारा। 800 कोटींच्या प्रकल्पाबाबतची माहिती योग्य वेळी समोर आणणार असाही दावा। साखर कारखान्यावर कारवाई झाल्यानंतर अभिजित पाटलांनी घेतली फडणवीसांची भेट। मवियाचा अभिजित पाटील प्रचार। फडणवीसांच्या भेटीनंतर मदतीचं त्यांनी दिलं आश्वासन। निवडून आल्यानंतर समोरचे विरोधक देखील आमच्या सोबत येणार, नाही आले तर बाहेर राहू शकणार नाहीत। सलग दुसऱ्या दिवशी सदाभाऊ खोतांची विरोधकांना तुरुंगात टाकण्याची धमकी। वडील म्हणतात देशात हिंदू आतंकवाद आहे। मुलगी म्हणते पुलवामाचा हल्ला भाजपचं षडयंत्र। शहीदांचा अपमान करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवा। फडणवीसांची सुशीलकुमार शिंदेंसह प्रणिती शिंदेंवर टीका। ज्यांना माझा पुळका आलाय त्यांच्याकडूनच मला जीवे मारण्याचा प्रयत्न। पुणे यवतमाळमध्ये झालेल्या हल्ल्यावरून आता उदय सामंत यांचा आरोप। मतदानाचे 2 टप्पे झाल्यानंतर अखेर राज ठाकरे महायुतीसाठी सभा घेणार। कोकणातून सभांची सुरुवात। 4 तारखेला राज ठाकरे राणेंच्या प्रचारासाठी कणकवली सभा घेणार। मतदानानंतर विदर्भात चमत्कार घडणार। नागपुरात अनिल देशमुखांच्या घराबाहेर बॅनरवर अनिल देशमुख आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांचे फोटो। अरबी समुद्रात पाकिस्तानी बोटीवरून 600 कोटींचा 86 किलो ड्रग जप्त। 14 जण ताब्यात। भारतीय तटरक्षक दल, एटीएस आणि एनसीबीची कारवाई। कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा अंदाज। मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा। समन्सनंतर तमन्ना भाटियानं महाराष्ट्र सायबर सेलकडे वेळ मागितला। आयपीएलच्या 2023 एडिशनचं फेअर प्ले ॲपवर अनधिकृत प्रक्षेपण केल्याप्रकरणी कारवाई। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।